अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्रपतीला, कारण इस्रायल हा जेमतेम 2 जिल्ह्याच्या आकाराचा देश आहे. इराण जवळजवळ भारताच्या 1/3 ते 40% एवढा हम्म, मोठा देश आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा, इराण हा इस्रायलच्या किमान 25 पट मोठा देश आहे. हम्म, आणि लोकसंख्येच्या बाबतीत किमान 10 पट मोठा देश आहे. आणि असं असताना इस्रायल एकट्याच्या जीवावर इराणवर हल्ला करू शकत नाही. आणि त्यामुळे इस्रायलला अमेरिकेची मदत या कामी लागते. दोन्ही देशांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत, जवळचे संबंध आहेत. आणि हम्म, त्यामुळे वेळोवेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणवर हल्ला केला तर काय परिणाम होतील, कसा फायदा होईल, काय, त्याची योजना अमेरिकेच्या अध्यक्षांना सादर केलेली आहे. आणि ही हम्म, योजना जॉर्ज बुश असताना, बराक ओबामा असताना, खुद्द डोनाल्ड ट्रम्प पहिल्या टर्म मध्ये, जो बायडन असताना सादर हम्म, केलेली होती. तेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांनी या आक्रमणास, या हल्ल्यामध्ये नकार दिला होता. कारण इस्रायलला स्वतःच्या संरक्षणापुरता विचार इस्रायल करतो. इस्रायल छोटा देश, पण अमेरिका ही जागतिक महासत्ता असल्यामुळे अमेरिका या संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेचा, अर्थव्यवस्थेचा, इंधनाच्या किमतीच्या अनेक अंगाने अमेरिका हम्म, विचार करते. तर जेव्हा फेब्रुवारीमध्ये नेतन्याहू यांनी ही योजना ट्रम्प यांना सादर केली, हम्म, तेव्हा त्याच्यामध्ये हा अंदाज खरं तर असायला हवा होता की समजा अ, ही योजना फसली, कारण प्रत्येक वेळेला योजना यशस्वी होतेच असं नाही. तुम्ही 10% 20% जरी यशाची खात्री असली तरी हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 10% यशाची खात्री आहे. बेबी चित्रपटात आपण बघितलं असेल, हम्म, 2% जरी खात्री असेल तरी मी मिशन करतो असं अक्षय कुमार हम्म, म्हणतो. आणि त्यामुळे असं नसतं की तुम्ही मोहीम घेतली म्हणजे ती 100% यशस्वी होणार असेल तरच तुम्ही मोहीम उघडता. पण हम्म, जर ती अपयशी झाली तर काय परिणाम होऊ शकतात, याचा जो विचार करायला हवा होता. म्हणजे ते यशस्वी का होईल असं वाटलं होतं, कारण इराणची अर्थव्यवस्था खंक झालेली आहे. याच्या आधी आपणही व्हिडिओ केले होते की कशा प्रकारे तिथले व्यापारी लोक, सामान्य लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळेला इराणच्या राजवटीने अतिशय अमानुषपणे हजारो लोकांची कत्तल केली होती. काहींच्या अंदाजाप्रमाणे हा आकडा 30,000च्या वरती आहे. इराणच्या अधिकृत आकड्यानुसार 5,000, जेमतेम 4,500 वगैरे, पण आंतरराष्ट्रीय आकड्यानुसार हा अंदाज, म्हणजे हा साधारणतः 30,000 आकडा आहे. आणि त्यामुळे असा अंदाज होता की इराणची राजवट कमकुवत झालेली आहे. आणि आताच्या वेळेला जर हल्ला केला आणि त्यांच्या शक्ती केंद्रांवर हल्ला केला, हम्म, त्यांचं नेतृत्व जर कापून काढलं तर कदाचित इराणच्या जनतेला रस्त्यावर उतरून सत्ता बदल करण्यास सोपं पडेल. हम्म, पण तो अंदाज चुकण्याची शक्यता होती आणि हा अंदाज चुकला. म्हणजे पण त्याचा जो प्लॅन बी होता की समजा चुकल्यावर काय करायचं, मला असं वाटतं त्याचा विचार पुरेसा अमेरिकेने हम्म, केला नाही. हम्म, याच्यामध्ये आता जे वेगवेगळी माहिती समोर येते त्याच्यामध्ये अमेरिकेच्या इंटेलिजन्स विभागाने ट्रम्प यांना सूचित केलं होतं की असं अपयशी झालं तर काय परिणाम होऊ शकतात. पण शेवटी निर्णय हा राजकीय निर्णय असतो. कधीही लक्षात घ्या, युद्ध करायचं का नाही करायचं हा निर्णय राजकीय असतो. सैन्य हे त्याचं काम करतं. आणि त्यामुळे हा निर्णय राजकीय होता, हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. परंतु ही गोष्ट नक्की आहे की इस्रायल आणि अमेरिका अतिशय सुसूत्रबद्ध पद्धतीने काम करतायत. त्याच्यामध्ये विसंवाद अजिबात नाहीये. जर ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना नाही म्हटलं असतं तर इस्रायलने हा हल्ला स्वतःच्या जीवावर केला नसता. आणि त्यामुळे हा निर्णय आता चुकलेला, म्हणजे त्याचा पुरेसा विचार केला नव्हता ट्रम्प यांनी असं दिसतंय. पण हम्म. शेवटी कुठल्याही कारवाईत, कुठल्याही मोहिमेमध्ये ती मोहीम अपयशी झाली तर काय, ही शक्यता कधीही मोठ्या प्रमाणावर असतेच.